नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण एकूण 6 रांगोळी काढणार आहोत. चला तर मग काढूयात. तर इथे बघा मी 3 ते 2 असे डॉट्स मारून घेतलेत आणि त्यावरती आपल्याला या पद्धतीने अशी चांदणी काढून घ्यायची आहे. गोलाकार आपल्याला दोन्ही साईडने लाईन द्यायच्या आहेत आणि दोन्हीच्या मध्ये जिथे जागा आहे तिथे आपल्याला अशा 2 लाईन द्यायच्या आहेत आणि अशी या पद्धतीने जॉईंट करायच्या आहेत. एक लहान एक मोठी या पद्धतीच्या द्यायच्यात आणि दोन्ही एकाच ठिकाणी आपल्याला जॉईंट करायच्या आहेत. तर आपण इथे सगळ्या लाईन अशा जॉईंट केलेल्या आहेत आणि त्यावरती आपण हिरव्या रांगोळीचे डॉट्स देऊयात. सगळ्या साईडने आपल्याला डॉट्स द्यायचे आहेत आणि हे डॉट्स दिल्यावरती आपण त्यावरती एक हलकासा लाईन ओढून घेणार आहोत. अगदी छोटीशी डॉट्स देऊन तिथेच आपल्याला ती लाईन थोडीशी ओढून घ्यायची आहे. यामुळे रांगोळीला आपल्या छान गेटअप येतो. तर बघा अगदी सोपी सुंदर ठिपक्यांची रांगोळी एक नवीन प्रकारे आपण आकार दिलेला आहे इथे. तुम्हाला जर ही रांगोळी आवडली तर नक्कीच रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा आणि आजच्या रांगोळी कशा आहेत हे कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्या रांगोळी अगदी सोप्या आहेत आणि तेवढ्याच युनिकसुद्धा आहेत. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढूयात. तर इथे बघा आपण या पद्धतीने उभी एक पाकळी काढलेली आहे आणि त्यावरती आपण 2 गोलाकार या पद्धतीने डिझाईन काढलेली आहे आणि खाली आपण एक मोठा डॉट्स देऊयात आणि बोटाने इथे हलकंसं चक्र करूयात आपण. त्याखाली 2 लाईन देऊयात आणि लाल आणि पिवळ्या रांगोळीचे आपण इथे डॉट्स देऊयात एक एक आणि वरती सुद्धा आपण लाल रांगोळीचे डॉट्स देऊयात. साईडला आपण अशा या एक एक लाईन ओढूयात आणि त्यावरती एक लहान आणि एक मोठा असा डॉट्स द्यायचा आहे. यामुळे सुद्धा रांगोळी आपली अगदी सुंदर दिसते. तर ही सुद्धा अगदी झटपट होणारी, अगदी कमी वेळात कमी जागेत काढून होणारी रांगोळी झालेली आहे आपली इथे. तर इथे आपण समोरची रांगोळी काढूयात. इथे आपण 3 ते 3 असे डॉट्स दिलेले आहेत आणि मधल्या डॉट्सला पकडून आपल्याला चारही साईडला या पद्धतीने अशा डिझाईन काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये राहिलेल्या जागेमध्ये या प्रकारे आपण असा डायमंड शेप देणार आहोत. अगदी सोपी रांगोळी आहे. ठिपक्यांपासून तयार केलेल्या रांगोळ्या आहेत. अगदी दिसायला सुद्धा छान आहेत आणि काढायला एकदम सोप्या रांगोळी आहेत. तर मैत्रिणींनो, नक्कीच तुम्हाला आवडलेल्या रांगोळी ट्राय करा. दारामध्ये, देवघरात रोज नवनवीन रांगोळी काढल्याने आपल्या मनाला सुद्धा छान वाटतं आणि आपला हात रांगोळी काढण्यासाठी वळतो सुद्धा. तर हे बघा मी दोन्ही साईडने असा लाल रंग भरून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडने पिवळा रंग भरून घेतलेला आहे. तर हे बघा आपण दोन्हीमध्ये रंग भरून घेतलेले आहेत. आपण मध्ये आपण एक मोठा डॉट्स देऊयात आणि ज्या आपण पाकळ्या काढलेल्या होत्या पहिल्या त्यावरती आपल्याला एक मोठी, नंतर छोटी आणि नंतर त्यापेक्षाही छोटी अशा 4-4 लाईन द्यायच्या आहेत आणि त्यावरती आपण पांढऱ्या रांगोळीचे डॉट्ससुद्धा देऊयात. सुद्धा अगदी सुंदर कमी कलर वापरून काढलेली ही रांगोळी आहे. दिसायला खूप गोड आहे. तर हे बघा इथे आपली ही सुद्धा रांगोळी तयार झालेली आहे. आणि या शेपवरती सुद्धा आपण सेम अशाच लाईन देऊन घेणार आहोत. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. तर इथे आपल्याला कमळ फुलांची रांगोळी काढायची आहे अगदी वेगळ्या पद्धतीने आणि एकदम सुंदर अशी रांगोळी डिझाईन आहे ही. तर हे बघा आपण कमळ फुलांचं इकडे फूल काढूयात. अगदी 2-2 पाकळ्या देऊन आपल्याला फूल काढायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला इकडे सुद्धा एक छोटंसं फूल काढायचं आहे, कळी काढल्यासारखी. आणि आपण अशा लाईन ओढूयात. तिथे डॉट्स देऊयात आपण. अगदी 3 डॉट्स दिलेले आहेत
आणि फुलांच्या खालती आपण असा हलकासा पांढरा रंग भरूयात आणि आपण जिथे फुलाच्या खालती गुलाबी रांगोळीचे असे डॉट्स देऊयात. या पद्धतीने रांगोळी खूप साधी सोपी आहे, पण दिसायला तेवढीच युनिक आणि सुंदर रांगोळी आहे. तर हे बघा, असे 2 तुरे काढून इथे सुद्धा आपण गुलाबी रांगोळीचे डॉट्स देऊयात. मैत्रिणींनो, ही रांगोळी आवडली तर खूप सोपी आहे. एक वेळा तरी तुम्ही ही रांगोळी काढून पहा. दिसायला सुद्धा सुंदर आहे आणि एकदम फ्रेशसुद्धा वाटते ही रांगोळी. तर हे बघा, या पद्धतीने आपण फक्त गुलाबी रंग वापरून कमळ फुलांची रांगोळी काढलेली आहे इथे. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. इथे सुद्धा आपण 3 ते 2 असे डॉट्स दिलेत आणि यावरती लाईनसुद्धा देऊन घेतलेले आहेत आपण. आणि एका साईडने आपल्याला या पद्धतीने असे तुरे काढून घ्यायचे आहेत. याला क्लीनसुद्धा करून घेऊयात आपण इयरबड्सच्या सहाय्याने, व्यवस्थित आकार दिसेल तिथे. आणि दुसऱ्या साईडने आपण सेम लाईन ओढून वरच्या लाईनला जॉईंट करायची आहे. या पद्धतीने बघा तुम्ही, या पद्धतीने आपल्याला सेम सगळ्या लाईन अशा जॉईंट करून घ्यायच्या आहेत. आणि त्यावरती आपण लाल, पिवळा आणि हिरवा या रंगाचे डॉट्स देऊयात. ही सुद्धा रांगोळी खूप सुंदर आहे आणि सोपीसुद्धा आहे. तर मैत्रिणींनो, अशाच अगदी छोट्या छोट्या सिंपल झटपट होणाऱ्या रांगोळी पाहायला आवडत असतील, काढायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. तर हे बघा, ही सुद्धा रांगोळी आपली इथे तयार झालेली आहे. इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. हे बघा, या पद्धतीने आपण पाकळ्या काढलेल्या आहेत. एक मोठी पाकळी काढली आणि त्यामध्येच आपल्याला दोन्ही साईडने अशा 3-3 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. ही सुद्धा अगदी सोपी रांगोळी आहे. आवडल्यात तर नक्कीच रांगोळी ट्राय करा. अशाच रांगोळी पाहत राहा, अशाच रांगोळी काढत राहा, रांगोळींची प्रॅक्टिस करत राहा आणि नवनवीन रांगोळी पाहून त्यासुद्धा काढण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या दारामध्ये रोज रोज नवीन रांगोळी काढत राहा. तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ रोज रात्री 8 ते 9 या वेळामध्ये मी अपलोड करत असते. तर मैत्रिणींनो, रांगोळी तुम्हालाही आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला भेट द्या, त्यावरची व्हिडिओ पहा आणि आजच्या रांगोळी कशा वाटल्या हे जरूर कळवा. तर भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये नवीन रांगोळीसह. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.